देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या सरकारच्या काळातले अनेक निर्णय रद्द केले तर अनेक प्रकल्पांना आतापर्यंत स्थगिती मिळाली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंना आणखी एक जोरदार झटका दिलाय। शिंदे सरकारच्या कार्यकाळात निर्णय घेण्यात आलेल्या आरोग्य विभागातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना फडणवीसांनी स्थगिती दिल्याचं कळतंय आणि याच प्रकरणावरून विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय तर शिवसेना मात्र यामुळे चांगलीच बॅकफूटवरती आली आहे। देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का। शिंदेंच्या निर्णयाला फडणवीसांचा ब्रेक। आरोग्य विभागाचं 3200 कोटींचं कंत्राट स्थगित। राज्याच्या महायुती सरकारच्या जवळपास 3 महिन्यांच्या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांना ब्रेक लावलाय। शिंदे सरकारच्या काळात तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना मंजुरी दिलेल्या आरोग्य विभागाच्या 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळते आहे। आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र इथे बाह्य यंत्रणेद्वारे सफाईचा करार केला गेला होता। यासाठी वार्षिक 638 कोटी रुपये तर 3 वर्षांसाठी एकूण 3190 कोटी रुपयांचं कंत्राट पुण्यातल्या एका खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024ला दिलं गेलं होतं। कामाचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला यांत्रिकी साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवला गेलाय। मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईन। आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं या कार्यक्रमात आरोग्य एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील या निर्णयांना एकापाठोपाठ एक स्थगिती देण्यात आल्यामुळे विरोधकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली आहे। शिंदेंच्या काळात जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे। शिंदेंच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करण्याला, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही त्याच्यामध्ये ते एक आहे। आधी म्हटलं की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला जनतेसमोर आणणार असेल तर नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत। त्यांच्या प्रत्येक कृतीचं आम्ही स्वागत करू। देवेंद्र फडणवीसांनी फक्त आरोग्य विभागाच्या कंत्राटाला स्थगिती दिली असं नाही तर यापूर्वी सुद्धा अनेक निर्णयांना ब्रेक लावलाय। जालन्यातील 900 कोटींचा घरकुल प्रकल्प, मुंबई डीप क्लीन मोहिमेसह बीएमसीची 1400 कोटींची कामं रद्द करण्याचा निर्णयही फडणवीसांनी घेतला होता। सोबतच शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा आणि तीर्थदर्शन योजनेवरती टांगती तलवार आहे। पण यामुळे शिवसेनेची एक प्रकारे राजकीय कोंडी झाली आहे। की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणं हे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत। आम्ही स्वागत करतो। चुकीच्या कामाचं कोणीही समर्थन करणार नाही, आम्ही करत नाहीत म्हणून त्यांनी स्वागत केलं आणि आम्ही काय त्याचा विरोध केला आहे का? आम्ही स्वागत करतो। अधिकाऱ्याने जर चुकीचे कामं करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीचे टेंडर काढत असेल आणि त्याला जो कोणी जबाबदार असेल मग कोणीही असो त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। ही सरकारची भूमिका आहे आणि त्या भूमिका अनुसरून आम्ही त्याचं स्वागतच करतो। गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे। मग ते मंत्रालयात मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्र्यांची वॉर रूम असो की वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना, यावरनं महायुतीत धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।